नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे नारीचं पूजन होतं, ज्या कुटुंबामध्ये नारीला सन्मान मिळतो, तिथे देवी देवता वास करतात, अशी आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये शिकवण दिल्या जाते. परंतु वास्तविकरित्या पाहता या गोष्टी आज घडीला धर्मग्रंथ असतील, पुराण ग्रंथ असतील, काव्य आणि साहित्याचे ग्रंथ असतील, यामध्येच याचे अवशेष शिल्लक असलेले आपल्याला दिसून येतील. समाजामध्ये नारी सन्मानाचा एक अंशही आज अवशेष म्हणून शिल्लक म्हणून तुम्हाला दिसणार नाही. या पाठीमागची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कारणमीमांसा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर ज्यांची जागा तुरुंगामध्ये गजाड असायला हवी, अशा लोकांच्या हाती सत्तेची शक्ती एकवटलेली असेल आणि यावरती आपल्या सुरक्षेची आणि आपल्या विकासाची जबाबदारी यांच्यावर असेल, जिथे एखादा वर्ण श्रेष्ठ ठरवून, संस्कारी ठरवून बलात्कार्यांना सोडण्याचं काम सत्ता करत असेल, ज्यांना समाजात सोडणं म्हणजे खूप मोठं हानी होऊ शकते, ते लायक नाही आहेत समाजामध्ये सोडण्यासाठी, अशा बलात्कारी लोकांनासुद्धा जिथे सत्ता समाजात संस्कारी आणि सभ्य फक्त एका सबबीवर, कारण त्यांचं तुरुंगामध्ये वर्तन सभ्य होतं, या सबबीवर यांना जे समाजात सोडण्यास लायक नाहीत, असे बलात्कारी समाजामध्ये सोडणारी सत्ता जिथे असेल आणि जिथे सत्तेचा माज मिळवणारी आणि पत्रकाराला तुझ्यावर बलात्कार झालाय का असा प्रश्न विचारणारी नेतृत्व, सत्तेचा माज मिरवणारी नेतृत्व ज्या समाजामध्ये जिथे असतील, सत्तेच्या ठायी असतील, त्या ठिकाणी मथुरेची पीडिता असेल, दिल्लीची निर्भया असेल, कोलकात्याची अभया असेल, अथवा कालची बदलापूरची कोळी निरागस कळी असेल, त्या चिरडल्या जाणार नाहीत असं शक्यच नाही. कारण काय? कारण एकच आहे की आपण आपली निवड चुकली आहे. आपण सत्ताधाऱ्यांना ज्या ठिकाणी जसं म्हणजे जबाब विचारतोय, प्रश्न विचारतोय, पण सर्वात अगोदर मतदार म्हणून आपली निवड चुकलेली आहे हे आपल्याला विसरता कामा नये. म्हणून या समाजामध्ये घडणाऱ्या ह्या महिलांच्या शोषणाच्या ज्या गोष्टी आहेत ना, याची जबाबदारी मतदार म्हणून आपणा सर्वांची, मतदारांची आहे, कारण आपली निवड चुकलेली आहे. एक कुटुंबातला धर्म संपला, कारण आम्ही धर्म शिकू लागलो या राजकारण्यांकडनं. समाजामधली नीती संपली, कारण राजकारण्यांनी आपल्या डोक्यामध्ये जे पेरलं ते समाजामध्ये उगवलं आणि राजकारण्यातही राजकीय क्षेत्रामधला न्याय हरवला. म्हणजे ज्या समाजामध्ये धर्म, न्याय, नीतीच हरवलेली असेल, तिथे गर्भाशयातला स्त्रीभ्रूण सुरक्षित असू शकतो, तिथे शाळेतली कोवळी 3 वर्षाची कोवळी कळी चिरडली जाणार नाही, रस्त्यावर चालताना तिची छेड काढली जाणार नाही, अथवा कामाच्या ठिकाणी तिचं शोषण केलं जाणार नाही, याची खात्री आपल्याला कशाच्या बळावर देता येईल? आपण यासाठी एकच गोष्ट करायला लागणार आहे. आपल्याला एक समाज म्हणून आपण ज्यांची निवड करणार आहोत ना यापुढे, ती निवड आपली चुकता कामा नये. आपण मतदार आहोत, मग आपल्याला
लाडकी बहीण, लाडकी आई, लाडकी पत्नी नाही मिळाली तरी हरकत नाही, पण ती सुरक्षित नक्कीच मिळायला हवी. कारण या सत्तेची जी मानसिकता आहे, हा सत्तेचा जो माज आहे, तो या सत्तेच्या ठाई असतोच असतो. पण आपण आता यापुढे आपल्याला जर महिला सन्मान, महिलांची सुरक्षितता, महिला सन्मानानं आणि सुरक्षित या समाजामध्ये त्यांना जगता यावं असं वातावरण तयार करायचं असेल ना, तर आता आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या कराव्या लागतील. त्या गोष्टी म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये धर्म आणि संस्कार या गोष्टी आपल्याला अंगीकाराव्या लागतील. धर्म जगातला कोणताही असू द्या, आणि धर्म आणि संस्कार असतील ना, तर त्या घरामध्ये हिंस्र पशूच्या झुंडीची पैदास कधीच होणार नाही. आणि यासाठी आता आपल्याला आणखी एक गोष्ट करावी लागणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला धर्म हा धर्माचार्याकडून शिकायचा आहे, धर्मपंडिताकडून शिकायचा आहे. एखादा राजकीय पक्षातला नेत्यानं आपल्याला धर्म शिकवता कामा नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं नेतृत्व निवडत असताना ते बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारं नसावं. कारण नीच लोकांच्या झुंडी आपल्याला सत्ता मिळवून देण्यासाठी कामाला येतात, म्हणून त्यांना पाठबळ देणारं नसावं. याकरता आपण मतदान करताना आपली निवड ही चांगली असावी. आणि मतदार म्हणून आपण या गोष्टी, ही जबाबदारी आपली आहे. राजकारण्यांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, लाडकी बहीण देऊ नका, लेक वाचवा म्हणू नका. तिला काहीही नाही दिलं तुम्ही, कपडा नाही दिला, पैसा नाही दिला तरी चालेल, पण तिला सुरक्षितता देण्यासाठी तुमच्याकडे जे काही मानसिक बळ हवं आहे ना, जी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे ना, ती कमी पडू देऊ नका. जी आज कमी दिसते आहे ती कमी पडू देऊ नका. धन्यवाद.